वृषभ रास या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना ग्रहांची स्थिती तुलतेने अनुकूल राहण्याची चिन्हे दिसत आहेत. सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे मित्रपरिवार आणि सामाजिक संपर्कातून काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आणि सौम्यता वाढवेल. पारंपरिक ज्योतिषानुसार आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा गोचर लाभदायक स्थानातून होत असल्याने मन प्रसन्न राहील आणि काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही आत्मविश्वासाने घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यात गुरु आणि चंद्र यांचा शुभसंबंध तयार होण्याची शक्यता असल्यामुळे काही लोकांना सल्ला, मार्गदर्शन किंवा अनुभवी व्यक्तींचे सहकार्य ह्या आठवड्यात त्यामुळे मिळू शकते. दीर्घकालीन योजनांना दिशा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संयम आणि सातत्य ठेवण्याचा असून कामामध्ये अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होऊ शकतो, परंतु तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांना नवीन जबाबदारी किंवा वेगळा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा ग्राहकांशी संबंध मजबूत करण्याचा असून विशेषतः जुने ग्राहक किंवा संपर्क पुन्हा सक्रिय केल्यास आर्थिकदृष्ट्या लाभ प्राप्त करून घेऊ शकता. नवीन गुंतवणूक करताना मात्र थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात स्थिरता आणण्याचा असून अभ्यास करताना सुरुवातीला लक्ष विचलित होऊ शकते, पण योग्य वेळापत्रक तयार केल्यास अभ्यासात चांगली प्रगती या आठवड्यात तुम्ही साधू शकाल. उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी महत्त्वाची माहिती किंवा मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते, जे मास्टर की ठरू शकते. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा समजूतदारपणा दाखवण्याचा असून कुटुंबातील एखाद्या विषयावर मतभेद होण्याची शक्यता असली तरी शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती चांगली निर्माण होईल. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढेल. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी हा आठवडा स्थिरता देणारा असून काही जण आपल्या नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याचा विचार ह्या आठवड्यात करू शकतात. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. तरीही दीर्घकालीन नियोजन केल्यास आर्थिक संतुलन राखण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वी केलेल्या कामातून छोटा आर्थिक लाभ या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार आहे, परंतु कामाच्या तणावामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः झोपेची कमतरता जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी हलका आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित चालणे, योगा आणि प्राणायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यात आपण यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 6 व 8. शुभ रंग आहे हिरवा व पांढरा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 21 मार्च. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी शुक्र ग्रहाच्या अनुकूलतेसाठी सकाळी घरातील देवघरात तांदूळावर छोटा शंख ठेवून त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यानंतर त्या तांदळाचा थोडा भाग पक्ष्यांना अन्न म्हणून द्या. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि आर्थिक स्थिरता व सौभाग्य प्राप्त होण्यास मदत होईल.